तिकडच्या बाकीच्या ज्या दोन्ही फॉर्मचे जीएसटी सेट करून घ्या. ओके, त्याच्यानंतर काय करा, मास्टर मध्ये रिपोर्ट्स मध्ये यायचा, मॅनेजमेंट रिपोर्ट युटिलिटी, याचा व्हिडिओ पण मी पाठवते तुमका. कॉपी मध्ये यायचा आणि लेजर सेटअप लेजर अँड आयटम मास्टर्स कॉपी मध्ये एंटर मारायचा. हे दोन्ही कंपनी येतली. आता ही प्रोसेस त्या कंपनीमध्ये करूची आहे ज्याच्यात कॉपी करूची. आपण जीएसटी ची कंपनी लॉग इन केली आहे बघा. हे बघा, आता आपल्या जीएसटी ची कंपनी ह्याच्यामध्ये कॉपी करूची आहेत बाकीच्या दोन कंपनीचे, ह्याचे आणि ह्याचे. मग तुम्ही इकडे जायचा, एका एका कंपनीचे होतील. जीएसटी ची ती कंपनी लॉग इन करायची, रिपोर्ट्स मॅनेजमेंट रिपोर्ट युटिलिटी कॉपी आणि हो ऑप्शन एंटर मारायचा. हे दोन्ही कंपनी दिसतले. आणि सपोज तुमका ट्रेडर्स वाल्याचे कॉपी करूचे आहेत तर मग ट्रेडर्सला क्लिक करायची, एका एंटर मारायचा आणि हे बाकी काय नाही, फक्त शेवटचा ऑप्शन आहे बघा आयटम मास्टर, त्याका फक्त येस करायचं आणि एंटर बटन दाबायचा की बस, की अशी प्रोसेस चालू होतील ऑटोमॅटिक. बघितलं तर सगळे प्रोडक्ट तुमचे ऍड झालेले असतले. ओके, आता काय करा, तो ब्लँक कसे करू का? ब्लँक आता काय करा, ही आता मी बिला डिलीट मारतो तोपर्यंत. होय मारा. होय, त्यांचा फोटो काढून घ्या. नको मारा मारा. ओके, ही डिलीट करते मी, म्हणजे तुमका एम्प्टी करून देते ही सगळी. मल्टी ही आधी बिला वगैरे परचेस वगैरे मारलेला नाही ना का अजून? नाही, परचेस नाही. ओके, डिलीट करण्यासाठी हेच ऑप्शन आहे, रिपोर्ट्स मॅनेजमेंट रिपोर्ट्स मल्टी एडिटिंग मल्टी डिलिशन. पहिलंच ऑप्शन आहे बघा. हे शुअर टाईप करायचा, एंटर, हे स्टार मारून ऑल सिलेक्ट करायचे, एंटर मारायचा. ओके, आता पुन्हा एकदा फाईल मेंटेनन्स रन करूया. आता स्टॉक करंट स्टॉक, ओके, सगळे प्रोडक्ट नील असत बघा, काहीच नाही क्रिएट. ओके, आता तिकडे जाऊन तुम्ही आधी सगळ्या कंपनीचे हे करून घ्या, नंतर इकडे एक एक कंपनीचे कॉपी मारा. ओके, मग इकडे डबल काम करायची गरज नाही तुमका. ओके ओके सर, ठीक.